भोंदूळ अशोक खरात प्रकरणात त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा एक बडा मासा अद्यापही चौकशीच्या फेऱ्यात आला नव्हता. अनेक धागेदोरे तपासल्यानंतर देखील त्याचं नाव पुढे येत नव्हतं. परंतु आज सकाळी एक बातमी आली ज्यामध्ये शक्तीपीठ महामार्गावरती एक मोठ्या जमिनीची खरेदी हे अशोक खरात आणि ललित पोपळे यांनी मिळून केली होती. त्यानंतर आज सकाळी 7 वाजता ईडीची धाड त्यांच्या कार्यालयावरती आणि त्यांच्या घरात पडलेली आहे. आज सकाळपासून ही चौकशी सुरू आहे. अद्याप 8 तास उलटलेले आहे तरीही चौकशी सुरूच आहे. ललित पोपळे हा शिवनिका ट्रस्टवरती 6वा मेंबर होता. 5 वर्ष अशोक खरात यांच्या ट्रस्टवरती तो होता आणि या 5 वर्षात अनेक बेनामी प्रॉपर्टी किंवा त्याच्या मार्फत किती प्रॉपर्टी कमवली गेलेली आहे याचा तपास आता ईडी करत आहे. ईडीची चौकशी आज सकाळपासून पुण्यातल्या मुकुंदनगरच्या सुजय गार्डन मध्ये त्यांच्या घरात सुरू आहे. स्वारगेटच्या त्यांच्या कार्यालयावरती सुरू आहे. अशा 2 ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. पण यापूर्वी ही बातमी होती की ललित पोपळे यांच्या नावावरती पुण्यातल्या कोरेगाव पार्क जो उच्चभ्रू आणि सर्वात श्रीमंत एरिया मानला जाणारा त्या ठिकाणी 9 रो हाऊसेसचा एक प्लॉट आहे. साधारणतः त्याची किंमत 40 कोटीच्या वर आहे. मग असे अनेक प्रॉपर्टीज किंवा आणखीन किती प्रॉपर्टीज घेतल्या असतील याची चौकशी आता ईडी करत आहे. आज सकाळपासूनच ही कारवाई सुरू आहे. दोन अधिकारी देखील आता काही वेळापूर्वी या घरातनं बाहेर पडलेले आहेत. मोठी कागदपत्र त्यांच्यासोबत होती आणि काही अधिकारी देखील अजूनही त्यांच्या घरात चौकशी करत आहे. मात्र आता तपासाअंती पुढे काय निष्पन्न येते, काय पुढे निष्पन्न होते आणि किती बेनामी प्रॉपर्टी ललित पोपळेने जमा केलेली आहे अशोक खरात मार्फत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्यासोबत आत्ता एवढे दिवस जो ललित पोपळे म्हणजे पोपळेस फॅमिली जी फ्रेम नव्हती होत ती आता या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यात फ्रेम झालेली आहे. त्यामुळे आता या अशोक खरात प्रकरणात प्रॉपर्टीजचं सगळे सिरीज जे आपण बोलू शकतो ते कशी प्रकारे पुढे येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मी आदित्य पवार, मुंबई तक.